तुर्बे संघाला, त्याचबरोबर कोणी संघ मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाचारण केलेला आहे. मॅच मध्ये विजेता सर्वात पहिल्या मॅच मध्ये गावदेवी धरणा विपक्ष यातून जिंकलेला संघ अशा लॉट्स प्रमाणे मॅच खेळवल्या जातील. त्यामुळे गावदेवी धरणा टीम आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल, आपण ऑनलाईन मॅच पाहत असाल तर आपण लगेच या 4 षटकं होण्या अगोदर इथे मात्र टॉस साठी आपण यावं. सलग जोडी मैदानामध्ये महेश आणि विकी ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळू शकेल. कोणी टीम कडून पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. समोर महेश दवणे आपल्याला पाहायला मिळेल तुर्बे टीम कडून. पहिल्याच बॉल वरती लॉप करायचा होता, स्लोवर डिलिव्हरी. पहिल्याच बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाज विवेकचं. पहिल्याच बॉल वरती बीट केलंय फलंदाज महेशला. तर निश्चित साईनाथ पाटील तुर्बेगावचे ज्येष्ठ समालोचक, एक उत्कृष्ट समालोचक, त्यांचं आपण स्वागत करूया. बॉल मात्र टोळला सीमारेषेच्या लगत या ठिकाणी फील केला गेला. एका क्षणाला वाटलं की हा बॉल सहजपणे जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र क्षेत्ररक्षक अगदी झेपावला बॉल वरती आणि त्यानंतर बॉल आला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. पुढचा बॉल खेळण्याची संधी यावेळेस विकीला आपण पाहू शकाल. स्टॅकिंग एनला विकीने मात्र लॉप करण्याचा प्रयत्न केला. ब्रँडेड फटका यावेळेस मैदानावरती. चेंडू रीड केला नाही आणि लगेचच मात्र या ठिकाणी बॉल सफर होत असताना यष्टीरक्षकाने बाकीचं काम केलं. बॉल डॉट गेलाय. 3 बॉल वरती फक्त सिंगल आली आहे. 3 बॉल समाप्त झाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पुरेपूर फायदा उचलायचा असतो, मात्र इथं काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त 1 धाव झाली आहे. विवेकचा हा चेंडू टॅप बॉल क्रिकेट पाहायला मिळाला. अगदी बॉलला उंची जास्त दिली, बाउन्स झाला बॉल. अगदी थोडासा रिदम मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला गोलंदाजाला आणि त्यानंतर हा बॉल वाईट दर्शवत असताना 1 धाव अजूनही जोडली जाते. साई पाटील आले, उत्कृष्ट गायक सुद्धा आहेत. गायन क्षेत्रामध्ये, भजन क्षेत्रामध्ये आपण त्यांचं कार्य पाहतोय. त्याचबरोबर एक उत्कृष्ट समालोचक म्हणून कारकीर्द खूप वर्ष आपण त्यांचं समालोचन ऐकत आहात. ते आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा आलेले आहेत. त्यांचं आपण मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. पुढचा बॉल विकीसाठी. ओव्हरपिच बॉलला भिरकावले, पायाचं सीमारेषा पार केली आहे. क्षेत्ररक्षकाला दिला चकवा आणि बॉल गेला सीमा पार. 1 बाउन्सचा चौकार. या चौकाराने धावफलकावर धावा लागले ते 6. पुढचा बॉल विवेकचा असेल विकीसाठी. यावेळेला ऑन साईडला तडाखा देण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र उंची जास्त गाठली. बॉल डिलिव्हर होईल तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याने बॉल उचलला, फेकला तोपर्यंत 2 धावा अजूनही पूर्ण केल्या गेल्या. 2 धावे सांघिक धावफलक आपण पाहिले तर बिनगडी बाद. 8 धावा धावफलकावरती लागल्या. चेंडू शिल्लक असताना षटकामधले 1 चेंडू शिल्लक असताना 1 चौकारी आला या षटकामध्ये, 1 वाईड आलाय आणि त्यानंतर ही धावसंख्या आपण 8 धाव पाहतोय. 4 ओव्हरची मॅच जरूर आहे. पहिल्या सत्रामधली ही शेवटची लढत आपण पाहतोय. कोणी विपक्ष तुर्बे या टीम मध्ये आतापर्यंत एकही गडी बाद झाला आणि तुर्बे टीमचं बॅटिंग करत असताना पुढच्याच बॉलवरती इथे मात्र अतिशय चांगला चेंडू फेकला होता आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. बॉल गेला डॉटने सांगता करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 ही धावसंख्या लागली आहे गावदेवी तुर्बे बी संघाच्या धावफलकावरती. थँक्यू डीजे. नवीन षटक, नवीन गोलंदाज पाहायला मिळू शकेल. भूषण आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजच्या ट्रॅकवरती. आता आक्रमण करावं लागेल टीमला, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमच्या 8 धावा झाल्यात, कोणत्याही गडीने बाद होता आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे तुर्बे टीमला घ्यावा लागणार आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीचं वर्चस्व राखायचं असेल तर महेश आणि विकेला मात्र या ठिकाणी आक्रमण करावं लागेल.
टीमकडे क्षमता फार मोठी आहे, मात्र त्या क्षमतेला अनुसरून खेळ आतापर्यंत तरी पाहिलेला नाही, कारण विकीच्या बॅटमधून एक मात्र चौकार जरूर आलाय. त्यानंतर मात्र महेशची बॅट आतापर्यंत शांत आहे. त्याने 2 चेंडू खेळलेत, 1 धाव जमवली आहे संघासाठी. संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 8 या धावसंख्या होती. आता मात्र दुसरं षटक भूषणच्या हातामध्ये सोपवले कोहणी टीमकडून. तर दुसरीकडे तुर्बे, अगदी करोले गावानजीकचं हा गाव, अगदी होम गाव म्हटलं तरी चालेल. बरीच वर्षी या आजूबाजूच्या मैदानामध्ये एकमेकांसमोर हे संघ खेळत असतात. आज मात्र आपल्या गावासमोर खेळत असताना हा संघ आपल्याला पाहायला मी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सफल सुद्धा झालाय. कोणत्या क्षेत्रक्षेत्र दिशेने नाही, तडबंच्या दिशेने बॉल गेला सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. 12 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे आणि 12 मध्ये दोन्ही फलंदाजांनी ठोकलेले चौकार खूप महत्वपूर्ण असणार आहेत. महेशने ओळखलं की फिल्डिंग डिपार्टमेंट कसं आहे आणि त्यानुसारच या ठिकाणी खेळ करत असताना जिथे मात्र गॅप होता तिथे मात्र हा बॉल टोलवला आणि त्या बॉलवरती मिळाला 4 धावा आणि भूषणच्या पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी नोंदवलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. P1 आता पॉवर प्लेचं षटक नसणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. सबमरीन डिलिव्हरी लावडली, अपील थोडंसं झालं आणि इथे मात्र क्वाइट बाईच्या स्वरूपात महेश धोनी बॅक टू द पवेलियन. विशाल पाटील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. महेशला मात्र स्वस्तामध्ये बाद व्हावं लागलं, एक चौकार जरूर लगावला, मात्र मनावर तसा या ठिकाणी आपण पाहतो धावसंख्येला योगदान देऊ शकला नाही. धावफलकावर दाबाद 1 गडी बाद 12 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना लगेच मॅच चालू करायचे, जास्त उशीर करू नका. फलंदाजांनी सुद्धा तयार राहायचं लगेचच. दुसऱ्या बॉलवरती ही सफलता मिळाली, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज भूषणने आणि त्यानंतर विकेट संपन्न केली. आता विशाल असे सायकिंगला वरतीच बॉल होता, म्हणावं तसं बॅटवर येत नाही. शॉट सेलिब्रेटॉनचा क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतोय चेंडूच्या मागे आणि इथून मात्र 2 धावा अजूनही पूर्ण झाल्या. सांघिक धावफलकामध्ये 1 रन शॉट आलेले आहे. पहा अचूक लक्ष आहे पंचांचं. 1 रन शॉट इथे या ठिकाणी नोंदवली जाईल. एकच धाव नोंदवली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र एका धावेने 13 धावसंख्येवरती. एक धाव खूप महत्वपूर्ण असता आहे. ती धाव घेत असताना मात्र अगदी पॉपिंग क्रीजमध्ये आपली बॅट टेकवायची आहे. तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहिलं पंचांनी अचूक लक्ष होतं पंचांचं आणि त्यानंतर एक शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा सज्ज असणारा फलंदाज या बॉलवरती पुलवलींच्या बॉलला टोलवलं जरूर, मात्र क्षेत्ररक्षक तिथे लॉंगअपचा आहे तो चेंडूवरती. तोपर्यंत फक्त सिंगल झाली पूर्ण. सिंगलने धावफलकावर धाव 1 ऍड केली जाईल. धावफलकावर धावा लागला त्या मात्र 14 धावा. एकीकडे विशाल पाटील तर दुसरीकडे विकी आपल्याला पाहायला मिळतं. भूषणच्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत, 1 चौकार, 2 सिंगल, 1 विकेट. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आहेत. अजूनही पाहू शकाल मैदानामध्ये विकीचा आपण खेळ पाहतोय, ज्याच्या माध्यमातून 1 चौकार आलेला आहे. त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, मात्र क्षमतेच्या अनुसार या ठिकाणी खेळ होत नाही मैदानामध्ये तुर्बे टीमचा. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामधला 1 चेंडू बाकी असताना धावफलकावर धावा मात्र 14. मोठी धावसंख्या करायची असेल तर मात्र एक चांगला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये तशीच खेळली पाहिली होती आपण नवीन वर्षात रोहिंजन टीमकडून. अक्षयने मात्र चांगला खेळ केला होता, 33 धावांची खेळी केली होती त्या स्कोअरमध्ये. ते मात्र पुलरलेनच्या बॉलला भिरकावण्याची कामगिरी करता आली नाही आणि बॉल विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे संपन्न झाले दुसऱ्या क्रमांकाची विकेट. स्कोअर कार्डवरती धावसंख्येमध्ये बदल नाही. 2 गडी बाद 14 धावा 2 षटकांच्या अंतिम. तुर्बे टीम बॅटिंग करत असताना थँक्यू डीजे. पहा गावदेवी धरणा विपक्ष यातून जिंकणारा संघ मॅच खेळवणार आहोत. तर धरणा टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे कमिटीकडे की आपण इथं आलेला आहात
आपली उपस्थिती झालेली आहे. गोलंदाजच्या मार्ग गोलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय साहिल भोईर. 14 धावसंख्येत स्कोर कार्ड थांबलेला वाटतो आपल्याला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा होत्या, त्यामध्ये फक्त 6ची भर पडली आहे दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 गडी बाद झालेले आहेत तुर्बे टीमचे. आणि अशा परिस्थितीमध्ये येणारा 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 12 बॉलवरती किमान 30-35 गडी या ठिकाणी धावा जमवणं गरजेचं आहे, कारण कोणी टीम सुद्धा तेवढीच मजबूत मानली जाते या टेनिस विश्वामध्ये आणि त्या संघासमोर किमान 45चा आकडा गाठणं आवश्यक आहे टीमला. त्यानुसार या ठिकाणी खेळ होणार का पाहायचा मैदानावरती. पुढचं षटक अनंताचा आहे. मिस्टोक अजून झेल होण्याची संधी आणि झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 3 बाद झालाय तुर्बे टीमचा. महेश पाटील मैदानामध्ये आले आहे. मात्र या ठिकाणी आपण विकेट आपली 3री विकेट पडली ती मात्र विशाल पाटीलची. 2 धावसंख्यावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याला योगदान दिलंय आणि त्यानंतर मात्र 14 या धावसंख्येवरती विकेट संपन्न झाली. 13 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत फक्त 14 धावा धावफलकावरती आहेत, त्यामध्ये 2 चौकारी आपण पाहिलेल्या आहेत आणि इतर फलंदाजांनी मात्र भरपूर निराशा केली गावदेवी तुर्बे बी संघाच्या या खेळाडूंनी. पाहूया मैदानावरती मयुरेश आणि साहिलची जोडी जमेल का, कारण अनंतची ही गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता मिळाली आहे. पुढचा बॉल अनंतचा ओव्हर पिच बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजूनही या ठिकाणी वेट अँड वॉचचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी थांबून खेळणं गरजेचं असताना सुद्धा मात्र या ठिकाणी ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जातंय मैदानावरती, कारण धावा येणं कठीण झालं यावेळेस मैदानावर तुर्बे टीमसाठी. 14 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा आल्यात फक्त 14. पुढचा बॉल इथे मात्र या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे आणि इथे मात्र क्वाड बाईंच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद झाला. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मयुरेश पाटील. 0 धावसंख्येवर बाद आणि सांघिक धावफलक फक्त 14 धावा. स्वप्नील मोकाशी जो 5व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल, 6व्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे फलंदाज. मात्र जी परिस्थिती आपण पाहतो मैदानावरती गावदेवी तुर्बे टीमची, अगदी आपल्या गावासमोर खेळत असताना होम ग्राउंडवरती खेळत असताना ही परिस्थिती आपण पाहतो मैदानावर आणि यातून सावरायचं असेल तर मात्र स्वप्नील आणि साहिलला मात्र मोठा खेळ करावा लागेल. इतर या षटकांमध्ये तो सुद्धा या ठिकाणी थोडासा दपकून खेळत असताना चेंडू ज्या प्रकारे या ठिकाणी सपोर्ट केले जातात, डिलिव्हर केले जातात, अजिबात या ठिकाणी फलंदाजांना समजत नाही. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 बॉल फेकले गेले, एकही धाव आली नाही. पहिलं षटक तटते की काय मॅडम फेकणारा हा मात्र गोलंदाज यावेळी वाट पाहिली जाईल, ती मात्र कोणी टीम कडून. पुढचा बॉल स्वप्नीलसाठी ऑन साईडला खेळायचा होता, बॉडी ब्रेक झाला बॉल आणि त्यानंतर मात्र एक धाव या ठिकाणी जोडली जाते. पंचांचा इशारा जरूर या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. लेगबाच्या स्वरूपात धाव आली. धावसंख्या जाऊन तरी ती मात्र 15 धावसंख्येवरती. आतापर्यंत 15 धावसंख्या नोंदवी. 3ऱ्या षटकामधला शेवटचा बॉल शिल्लक असताना ही धावसंख्या आपण पाहतो मैदानामध्ये संघर्ष मोठा झाला यावेळेस मैदानामध्ये तुर्बे टीमचा, कारण अजूनही 7 बॉल फक्त बाकी आहेत आणि भरपूर या ठिकाणी टार्गेट मोठं सेट करावं लागेल टीमला. 15 धावा धावफलकावर. चांगला स्टोर. हेलिकॉप्टर उडवला जरूर, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला, आलाय मात्र षटकार. लकी स्ट्रोक आहे, फलंदाजच्या माध्यमातून टोकला गेला. इथे मात्र साहिल भोईरच्या बॅटमधून हा षटकार तुर्बे टीमसाठी. थँक्यू डिजे. 2 ओव्हरला 14 धावा होत्या. या षटकाराने मात्र 7ची सरासरी राखली गेली आहे. मात्र अशीच जर नशिबाची साथ लावली तर तुर्बे टीमला सुद्धा एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. मात्र आतापर्यंत आपण विचार केला तर फक्त एक षटकार लागला या इनिंगमध्ये, 2 चौकार लागलेले आहेत.
इतर फलंदाज मात्र आल्या पावली माघारी परतलेत. साहिल आणि स्वप्नीलचा आपण संघर्ष पाहू शकतो. त्यांना मात्र या ठिकाणी हा संघर्ष करत असताना येणाऱ्या 6 बॉलवरती किमान 20 धावा करणं गरजेचं आहे. कारण या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या 30 होती, त्यानंतर 63 झाली आणि त्यानंतर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 53 धावसंख्या होती आणि लगेचच ही मॅच खेळत असताना आतापर्यंत 21 धावा झालेल्या आहेत. अजून या धावसंख्येमध्ये येणाऱ्या 6 बॉलवरती किती धावा ॲड केल्या जातील. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील पाहायला मिळेल. नवीन षटक नवीन गोलंदाज साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळेल. खोनी टीम कडून गोलंदाजी करत असताना चौथा गोलंदाज. पुढच्याच बॉलवरती स्वप्नीलच्या बॅटमधून आता धक्का आलाय आणि बॉलला पाठवलं सीमा पार. मिड विकेटच्या दिशेने आला षटकार. थँक्यू तिथे पहिला हॉलिंग टेस्ट नाही आमच्या तिकडे. हॉलिंग टेस्टला वारंवार या ठिकाणी सूचना द्यावी लागते. बॉल नवीन फेका लगेच आणि त्या दिशेने आणि ऑन साईडला जिथे झाडं आहेत तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक इथे हॉलिंटरची गरज आहे. कारण क्षेत्ररक्षक वारंवार बॉल आणण्यासाठी गेला तर मात्र उशीर भरपूर होतो. त्याला लगेच चेक करून द्यायचा आहे बॉल. या षटकाराने मात्र धावसंख्येला वेग येत असताना 27 धावसंख्या झालेली आहे. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. म्हणजे लगातार 2 बॉलवरती हे षटकार आलेले आहेत आणि या षटकाराने धावसंख्येला वेग येत असताना 27 धावसंख्या नोंदवली आतापर्यंत. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये किमान 2 तरी षटकार आले तरी सुद्धा या धावसंख्येला मात्र योग्य आकार येऊ शकतोय. मात्र ती क्षमता दाखवण्याची गरज आहे स्वप्नील आणि साहिलला. आणि साहिल पाटील गोलंदाजी करत असताना कोणी टीम कडून या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस षटकार जरूर आलाय. पाहायचं मैदानामध्ये अजूनही संघर्ष करत असताना उर्वरित 5 बॉलवरती कशा प्रकारची धावसंख्या नोंदवली जाईल. पुन्हा एकदा सज्ज असणारे फलंदाज स्वप्नील. हा ट्रॅकर होता, अगोदर बॅट फिरून मोकळा झाला आणि मात्र ब्रँड स्टोर लगावत असताना पंचांकडे तरी कटाक्ष टाकला होता. कदाचित हा वाईट बॉल येईल की काय, तसं काही घडले नाही. मैदानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 27 धावसंख्येचं आतापर्यंत या ठिकाणी आपण धावसंख्येचं योगदान पाहतोय तुरुबे संघाकडून. आणि त्यानंतर मात्र 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल स्वप्नीलसाठी हलक्या हाताने पुश केला होता. शॉर्ट बाईन लेगला हा चेंडू फील केला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न होतो की नाही. नाही, जरूर एकच धाव आली. एका धावेने धावफलकावर धावा लागल्या. त्या मात्र 28 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता तो साहिलने. अजून त्याची पुनरावृत्ती केली जाईल का. आणि आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने गावदेवी तुर्बे टीमला की इथून पुढे उर्वरित 3 चेंडू 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता गरज आहे. तरच आपला धावफलक मोठा पाहायला मिळू शकेल. संघर्षमय धावसंख्या या ठिकाणी आपण कोणी टीम समोर ठेवू शकतो. मात्र येणाऱ्या बॉलवरती किती धावसंख्येचं या ठिकाणी योगदान असेल. धावसंख्या रोखली गेली आहे ती मात्र 28 धावसंख्येवर. येणारे 3 चेंडू काय समीकरण असेल. चांगला स्ट्रोक आहे इट्स आउट. आउटचा चांगला फटका. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर झालाय आणि यावेळी चौकार येतोय साहिलच्या बॅटमधून. चौकाराने धावसंख्या जाऊन तरी ती मात्र 32 धावसंख्येवरती. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये किती धावसंख्या येईल. कारण एका बाजूला आपण साहिलचा संघर्ष पाहिला तर त्याने 2च बॉल खेळलेत. 10 धावा आपल्या टीमसाठी या ठिकाणी नोंदवल्या आहेत. 1 चौकार आणि 1 षटकार त्याने नोंदवलेला आहे. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक. शॉर्ट पिच बॉल फिरून अगदी मारला ना ट्रस्ट स्टाईलने. बॉल गेला पायलिकच्या दिशेने. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न साहिल पोहोचणार का. आणि साहिल या ठिकाणी जरूर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे रेकॉर्ड केलं गेलंय. अगदी स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाज रनआउटच्या सुरुवात बाद आहे की नाही ते पाहिलं जात आहे. लगेच निर्णय आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत आपण धावसंख्येचा विचार केला तर 1 धाव नोंदवली गेली. दुसऱ्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असताना डिसिजन पेंडिंग जरूर आहे. मात्र आपण पाहू शकाल स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही
चाचपणी केली जाते की हा फलंदाज पॉपिंग क्रीमध्ये पोहोचलाय की नाही, एक धाव ऍड केली जाईल की नाही. 2 धावा आल्या तर 34 धावा होतील, 1 धाव आली तर 33 होतील. 5वा बॉल फेकत असताना इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाज बाद झाला आहे. अगदी पॉपिंग क्रीजच्या थोडासा या ठिकाणी काही अंतर दूर राहिला, त्याची बॅट दूर राहिली आणि त्याचमुळे हा फलंदाज इथे स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी साहिल बाद झालाय. साहिलने केल्या 3 चेंडूवरती 11 धावा, एक महत्वपूर्ण योगदान त्याने जरूर दिलंय. आणि नवीन फलंदाज शेवटचा बॉल खेळण्यासाठी गेला तो मात्र विशाल, आणि धावसंख्या झाली आहे ती मात्र 1 चेंडू शिल्लक असताना 33. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 33 धावा धावफलकावरती आहे. साहिलच्या माध्यमातून आतापर्यंत चांगला खेळ झाला होता, मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये तो बाद झाल्यानंतर विशाल अंतिम बॉलवरती या ठिकाणी एखादा फटका कन्व्हर्ट करेल का, की हा बॉल डार्ट जाईल, किती धावाचं समीकरण असेल, कितीचं टार्गेट असेल हे सांगणार आहे चेंडू आपल्याला, आणि सांगणारा फटका पाहायला मिळू शकेल. फुललेंचा बॉल आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय, एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातो, चेंडूपैकी आली आहे आणि इथं फलंदाज बाद होईल. धाव आली 1 आणि समीकरण बनेल ते मात्र 34 धावसंख्येचं, आणि येणाऱ्या सत्रामध्ये कोणी बी संघाला कराव्या लागतील ते मात्र 35 धावा. संगीत डीजे सागरच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे 34. 35 धावा करायच्या आहेत. चेंडू आणि बॅटचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकेल. विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळतात. कोणी विपक्ष तुर्बे या 2 टीम मध्ये, एकीकडे गावदेवी तुर्बे टीम खेळत असताना बॅटिंग करत असताना 34 धावा केल्या. त्याचबरोबर गावदेवी अलेक्स 11 कोणी टीमला करायचे आहे ते मात्र 35 धावा. येणाऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी खेळ 2 संघांचा होईल देऊया शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया याच गावची सुपुत्र, याच गावची भूमिपुत्र, आमचे समालोचक मित्र योगेश मडवी यांना. चला या ठिकाणी कोणी संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय गावदेवी तुर्बे, ज्यानं प्रथम बॅटिंग करताना या ठिकाणी 34 धावा केलेत आणि 35 धाबेचं छोटस लक्ष टीम गावदेवी अलेक्स 11 कोणी संघासमोर ठेवलंय. यातनं जिंकणारा संघ लक्ष असू द्या.
तुम्हाला लगेचच मॅच खेळायची ती म्हणजे गावदेवी धरणा संघ विरुद्ध, याची नोंद घ्या. त्यानंतर तुम्हाला दुसरी सेकंड लढत पाहायला मिळेल नावडे विरुद्ध रोहिंजन वसात. यानंतर सेकंड राऊंडची लढत विनिंग टीम सोबत खेळणार गावदेवी धरणा संघ. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. 35 धावेचं मापक आव्हान मैदानाच्या आतमध्ये आणि सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. रोहित आणि राकेश. सेकंड वरती रोहित, नो सेकंड वरती राकेश ही जोडी कोणी संघाकडनं आपण पाहतो सलामीसाठी. आज या मॅच मध्ये आपण पाहिले तर गावदेवी 11 गावदेवी LX11 कोणी. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता महेश दवणेचा आणि एक वाईट. या सीझन मध्ये महेश दवणेला एक बाईक मिळाली आंबे चषक करत. तुम्ही आंबेगाव मध्ये स्पर्धा पार केली आणि महेश दवणेने याही वर्षी एक बाईक पटकावली आहे. अभिनंदन करू त्याचं. आणि नक्कीच तुर्बे संघ एका बाजूला खेळ करतो. 34 धावा केले, 35 धावेचे टार्गेट. गोलंदाज तयार. महेश दवणे पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडूला क्लिक केला. चेंडू कव्हर पॉइंटला एक सिंगल आली. सिंगल अकाउंट ओपन झाले. टीम टोटल 2 धावसंख्येत होती. रोहित आणि बॅट्समन तुम्ही पाहतायत राकेश. रोहित ठोंबरे आणि राकेश माली हे सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. महेश दवणे बॉलिंग ट्रॅक्स वरती पहिलं पॉवर प्ले षटक तो फेकतोय. 35 धावा रोखायच्या 24 चेंडू मध्ये, त्यामुळे संघर्ष करावा लागेल तुर्बे संघाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय राकेश मालीचा आणि राकेश माईचा खेळ समाप्त होतोय. शून्यावरती माघारी परतलाय राकेश माई. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय समीर पाटील. एनॅट क्रमांक 3 तिसऱ्या नंबर वरती. पहिला खेळाडू लवकर बाद झाला. खरं तर आपण पाहतोय ठिकाणी राकेश माई बाद झालाय. नवीन बॅट्समॅन समीर पाटील मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. कोणी संघ 35 धावेचं टार्गेट आहे. वेगवान बॉल, अगदी वेगाने बॉल बीट केलाय समीर पाटील आणि अजून एक डॉट चेंडू. सुंदर षटक राहिलंय महेश पाटील महेश दवणेचं. 3 चेंडू आतापर्यंत त्यानं फेकलेत आणि 2 धावा देत एक खेळाडूला बाद केलंय. पाबर सर्कलचं हे षटक आहे. बॅटच्या समोर हवेत आहे. फिल्डर भरपूर दूर आहेत. 3 फिल्डर आलेत, परंतु बॉलला अडवणं कठीण होतं. चांगलं शतक्षण राहिले. लास्ट मोमेंटला 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. 2 धावेनं टीम टोटल 4 या धावसंख्येत होती. एक गडी बाद 4. अद्याप आपण पाहिलं तर 31 धावेची गरज आहे. 20 चेंडू आणि 31 धावा. 4 चेंडू फेकले, 4 धावा त्याने खर्च केले त्या ओव्हर मध्ये. तर एक खेळाडूला बाद केलंय. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत त्याच्या ओव्हर मध्ये. समोर बॅट्समन समीर, परंतु बॉल मिस टायमिंग आहे. सिल्ली मिड ऑफला स्वतः गोलंदाज महेश दवणेने झेल टिपलाय आणि धक्का नंबर 2 मैदानावरती समीर पाटील. बॅक टू द डगआउट.
गावदेवी तुर्भे विरुद्ध गावदेवी LX11 कोणी. नवीन भूषण ठोंबरे आलाय नवीन बॅट्समन. 4थ्या नंबरचा काढू. 2 काढू बाद झालेत. यावेळीचा चेंडू ओव्हर थ्रो एक सिंगल आली शेवटच्या अंतिम बॉलवरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं महेश दवणेचं. एक सप्पर षटक एक कामयाब षटक आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 5 पर्यंत 2 विकेट महेशनं काढल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 5. धाबांची गरज मैदानावरती आता 30 धाबा राहिलेले 3 षटक आहेत. 10.00च्या सरासरीने कोणी संघाला 30 धाबा करावे लागतील. ओव्हर नंबर सेकंड साठी आता टीम तुर्भेकडून तयार झालाय. मयुरेश पाटील ओव्हर नंबर सेकंड साठी तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती समोर खेळाडू तुम्ही पाहतायत या ठिकाणी भूषण ठोंबरे 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने टीमची टोटल 7 या धावसंख्येत होती. मयुरेश पाटील ओव्हर नंबर तुम्ही पाहतायत या ठिकाणी सेकंड फेकतो अर्थात दुसरं षटक. गोलंदाज चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय. गुडलेनचा चेंडू होता पडल्यानंतर डीप राहिला आणि ते फलंदाज बीट झालेत. षटक क्रमांक इथे दुसरं सुरू आहे. मॅच नंबर तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये 4थी पहिला फेरीची अंतिम लढत. यानंतर सेकंड राऊंडला लढत सुरू होतील. अर्थात या मॅच मध्ये जिंकणारा संघ गावदेवी धरणा संघ विरुद्ध खेळेल. त्यानंतर सेकंड लढत होईल टीम नवीन वसाहत रोहिंजन आणि त्याला फाईट करेल टीम नावडे. यावेळीचा चेंडू या ठिकाणी एक सिंगल डबलचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. चला तुर्भे गावातले आमचे काही ग्रामस्थ आलेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. धावसंख्या 2 ने पुढे टीमचे टोटल आमचे स्कोर सांगतायत 9 धावा. हा चेंडू अगदी बॉडीच्या जवळनं गेलाय. नक्कीच अजून एक डॉट चेंडू प्रेशर टाकलाय. खरं तर या ओव्हर मध्ये देखील 4 चेंडू फेकलेत. फक्त 4च धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पहिल्या 5 धावा होत्या. मयुरेश पाटीलचं षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो इथे निर्णय चाललाय. कारण आता जे आसिंग रनरेट होतं तिसऱ्या ओव्हर मध्ये 10.00. फटका मोठा आहे परंतु शतक दूर आहेत. बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. टीम टोटल आपण पाहतोय धाबा फलकावरती पुढे चालली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 5 या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8 म्हणजे 13 धाबा
टोटल स्कोर लागलाय अद्याप 22 धावेची गरज आहे. ओव्हर पिच बॉल समोर फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. षटकार आणि षटकाराबरोबर ओव्हरची तर आमचे मित्र साईनाथ पाटील देखील मॅच एन्जॉय करतात. फुलटॉस चेंडू पंचांनी बिमर घोषित केला आणि 1+4 अशा प्रकारे 5 धावा मिळतील. टर्निंग पॉइंट स्वप्नीलचं होतं परंतु ते नो चेंडू आला. त्यानंतर 5 धावा मिळाल्या. 5 धाब्याने टीमची टोटल धावा फटकामध्ये 26 रन. आता गरज राहिली ती फक्त 9 धावेची. भूषण तुम्ही पाहताय स्ट्राइक एंडला काढू. चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाज त्याला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. राहिलेले समीकरण रोहित आहे स्ट्राइक एंड मध्ये. रोहित आहे स्ट्राइक एंडला आणि यावेळीचा बॉल चांगला होता. इथे एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे धाबो पडकावरती धावा लागलेत त्या 29 धावा. आता गरज आहे फक्त 7 धावेची. 6 धावेची 29 धावा झाल्या. 6 धावेची गरज आहे. 35 धावेचं टार्गेट आणि राहिलेले बॉल असतात तिथे आपण पाहतोय या ठिकाणी 8 चेंडू शिल्लक आहेत. बॉल हवे ते पाहायचंय. उंची जास्त आणि
लांबी देखील चालली मागे आणि ते षटकार सामना जिंकला टीम गावदेवी LX11 कोणी संघ. अभिनंदन. चला कॅप्टन लगेच जॉईंट व्हा या ठिकाणी कोणी संघाचे. अभिनंदन संघाचं करूया आणि सामना जिंकलाय.